दिवसामध्ये जर पूर्ण नाही झाली तर मात्र इथे येऊन हंगामा करणं आमच्या 10 केसेस झाल्या तरी चालतील आणि तुमच्या तोंडाला कालेपात्रीशिवाय ठेवणार नाही। आपल्याला सोल्युशन काढायचं ठीक आहे, आम्ही काय बोलतो, आजची तारीख 21 आहे, किती दिवसात तुम्ही 30 तारखेपर्यंत तो काम पूर्ण करावा अशी आमची अपेक्षा आहे। 7:15 वाजता तुम्ही माझा फोन उचलला, तो का उचलला त्याचं कारण पण साहेब का उचलला? मी आमचे जे जेई आहे तिथले त्या जेईला फोन केला मी 7 वाजता सकाळी, लेडीज आहेत त्यांनी माझा फोन 7 वाजता उचलला। बोला साहेब तुमचे ते उपाभियंता आहेत कुठं मॅडम, ते आमचा फोन 7-7 दिवस उचलत नाही, त्यांना फक्त माझा मेसेज पास करा आणि त्यांना मी व्हॉट्सअपला पण टाकलं नाही की उद्या तुमच्या तोंडाला काल फसायला येतून उद्या ऑफिसला सांगितलं हजर। त्या वेळेला तुमचा 7:15 वाजता मला फोन आला, काय झालं मी जरा बाहेर होतो, मी फोन उचलला नाही तुमचा। अरे 7 दिवस फोन करतो मी तुम्हाला, ऐका माझं सजेशन आहे, माझा ओएनजीसी फिडर जो आहे ना, ओएनजीसी फिडर आता जे केबल सप्लाय होते ना त्याला तुम्ही डायव्हर्शन करा, काहीतरी नवीन डायरेक्ट पोल टाका, म्हणजे काहीतरी सोल्युशन कायमचं होईल, नाही हे आम्ही संपणारी फॉल्ट काढण्यासाठी दोन्ही केबल आपल्याला बंद 10 गावं आमची त्या धरणावर आहेत, पुनाड्याचं धरण, आणि पूर्णपणे यंत्रणा ती पाण्यावर अवलंबून आहे। 5 गाव दिवसाला पाणी घेतात, 5 गाव रात्री पाणी घेतात, तुमचे 8-8 तास म्हणजे 10-10 तास साधारण आमच्या वाट्याला येतात। 8 तास लाईट गेल्यानंतर आम्हाला पाणी पुरवठा कसा होईल सांगा? 35,000 लेंथला आज माझ्या दाराजवळ लोक येतात दिवसाला 10-10, 20-20, कसं काय पुरवायचं सांगा तुम्ही पाणी? आणि पूर्णपणे ही तुमच्या लाईटच्या यंत्रणेमुळे हा सगळा प्रॉब्लेम होतोय। नाही तर तुम्ही सांगा काय आम्हाला लाईट तुम्ही 2 दिवस पाणी घरात घेऊ नका, आणि काय अवस्था होती ती सांगा मला। दागावचे अध्यक्ष आहेत ते, दागावचे अध्यक्ष आहेत ते, त्यांच्यावर लोड आहे एवढा दागावमध्ये जर पूर्ण नाही झाली तर मात्र इथे येऊन हंगामा करणं आमच्या 10 केसेस झाल्या तरी चालतील आणि तुमच्या तोंडाला कालेपात्रीशिवाय ठेवणार नाही। आम्हाला त्रास होतो ना। एक मिनिट, दुसरा तुम्हाला विनंती आहे, जर इन केस तुमचा लोड जर समजा जर त्या वाढत असेल तर तुम्ही डोमेस्टिकला प्रायोरिटी द्या, स्थानिक लोकांना घेतलंय साहेब। नाही आता जसं यांनी जो काल प्रकार केला तुम्ही त्यावेळेस कमर्शियल जे तुमचे कंझ्युमर आहे त्यांचं तुम्ही त्यावेळेस बंद करा, लोकांना द्या, आणि कमर्शियल काम काय 4 तास येतात। कमिटी आहे ती आम्ही लोकवर्गणीतून आमच्या 10 गावांना पाणी पुरवठा करणारे धरणाचा खर्च भागवत असतो। आता आम्ही लाईट बिलाचं युनिट दर एवढा वाढलेला आहे की महिन्याला आम्हाला 1,60,000 रुपये बिल येतो, त्याच्यानंतर टूटी TCLचा खर्च असतो, कर्मचाऱ्यांच्या पगारांचा खर्च असतो, आम्ही दर महिन्याला वजा 60,000 रुपये मागे आहोत। तर मी MSCBच्या अधिकाऱ्यांना सांगेन की जर कायद्यात बसत नाही की तुम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून आमचा एक विचार करून आमच्या लाईट बिल मध्ये काहीतरी आम्हाला सूट देण्याचा प्रयत्न करा। कोण म्हणते देणार नाही? अरे आवाज कुणाचा? कोण म्हणते देणार नाही? माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मिनिट, आता जी बैठक झाली त्या बैठकीचं इतिवृत्त इनामदार साहेब सांगतो। आपण ज्या आता मागण्या केलेल्या आहेत आणि जो आपल्याला नाहक त्रास होतोय त्या त्रासाच्या संदर्भात आता एक बैठक आतमध्ये झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी ठरल्यात लाईट सुरळीत करण्याबाबत ते आता स्वतः एक्झिक्युटिव्ह आलेले आहेत, ते आपल्याला समोर पत्रकारांच्या समोर त्या गोष्टी सांगतात आणि त्या जर गोष्टी पूर्ण झाल्या नाही तर आज फक्त आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिसाल साहेब हे कालच हजर झालेले आहेत, त्यांच्या विनंतीला मान देऊन आता आपण जरा सकारात्मक भूमिका घेतली। पण जर यांनी सांगितलेल्या गोष्टी 4 दिवसात पूर्ण झाल्या नाही तर शिवसेनेच्या पद्धतीने येऊन यांच्या तोंडाला कालापातलीशिवाय ठेवणार। 100% आज उरण शहरातील पूर्व विभागातील जे विद्युत पुरवठा बद्दलच्या समस्या होत्या त्याबद्दल आज सकारात्मक बैठक झाली। त्यामध्ये ज्या मागण्या होत्या त्या मान्य करण्यात आल्या आणि ONGC फिडरवरून जे सप्लाय होत होता त्यातलं एक केबल आपण चालू केलेला आहे आणि विद्युत पुरवठा सुरळीत केलेला आहे। पण स्टँड बाय केबल जे आहे त्याचं काम आपण मंगळवारी हातामध्ये घेऊन ते मंगळवारीच पूर्ण होईल या पद्धतीनं आपण करू आणि सणासुदीचे जे दिवस येणार आहेत त्यामध्ये विद्युत पुरवठा सुरळीत राहील याबाबत काळजी घेऊ। त्याच पद्धतीनं
या ज्या खाडीतून लाईन गेलेली आहे त्याचा जे कायमस्वरूपी आपल्याला सोल्युशन काढायचं आहे, त्यासाठी आपण 3 किलोमीटरचा डबल रन हा टाकण्यासाठी एजन्सीला बोलावून ते सुद्धा काम आपण 15 दिवसामध्ये हाती घेणार आहोत. त्या दरम्यान डोमेस्टिक आणि इंडस्ट्रीचा विषय झाला. डोमेस्टिकचा जे विषय झालाय पब्लिकची लाईट जाणार नाही. सणासुदीमध्ये जर काय विद्युत पुरवठ्यामध्ये हे आला बिघाड आला तर घरगुती जे कनेक्शन आहे डोमेस्टिक जे आहे त्याला प्रायोरिटी देऊन त्यांचा विद्युत पुरवठा वेळेत चालू करून देण्यात येईल. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गोडाऊन MTAT यांची लाईट कट करून पब्लिकला देण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. जर लाईट जर दुपार आपली बघा 1 मिनिट दुपारी लाईट गेली 1-2 तास आपण रात्री लाईट जाणार नाही. रात्री जाईल लाईट जात असेल तर ते कंटेनर वाले घालवणार. बंदी शेडला बोलू दे. हॅलो बोला. आज शिवसेनेच्या वतीनं MSCB कार्यालयावर धडक आंदोलन करण्याचा शिवसेनेने आज निर्धार केला होता. हा आंदोलन शांततेत पार पाडावं म्हणून या उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मिसाळ साहेबांनी विनंती केली की मी स्वतः येतो, आपण त्या ठिकाणी MSCB कार्यालयामध्ये जाऊन समस्यांचं आपण अधिकाऱ्यांपासून आपल्याला त्याच्यातून मार्ग निघेल अशा पद्धतीची बैठक आपण करू. आणि बैठक यशस्वी झालेली आहे. फक्त आता बैठक चर्चेत यशस्वी झाले, कार्यामध्ये यशस्वी होईल असे MSCBच्या अधिकाऱ्यांनी आत्ता तुमचं आश्वासन दिलेलं आहे. पण ते आश्वासन वचनामध्ये रूपांतर व्हावं असं माझं त्यांना आव्हान आहे. कारण उरण पूर्व भागामध्ये नुसती लाईट गेल्यानं 10 गावांचा पुनाडे डॅमचा म्हणजे कनेक्शन विद्युत बंद होते. म्हणजे 10 गावांना पाणी मिळत नाही. त्याच्यामुळे पाणी जर आपण शरीराला म्हणजे एखाद्या व्यक्तीला पाणी आणि लाईट या 2 गोष्टी अत्यावश्यक असतात. त्याच्यामुळे पाण्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होऊ नये म्हणून त्याला प्रायोरिटी द्यावी. त्या परिसरामध्ये असणारे CFS असतील त्या CFSचं तुर्त विद्युत पुरवठा बंद करून डोमेस्टिक म्हणजे घरगुती विद्युत पुरवठा चालू ठेवण्यात यावा असे आम्ही त्यांना आग्रह केला. त्यांनी ते मान्य केलेलं आहे. ते जरी त्यांच्या शब्दामध्ये जर ते बोलले नसले तरी दुर्दैवाने जर असा प्रसंग घडला तर मग पुन्हा तुमच्याकडे असेच पद्धतीनं आमची लोक येतील. ती परिस्थिती तुमच्यावर येऊ नये याची आपण काळजी घ्यावी. आजचा हा खऱ्या अर्थानं आंदोलन होता. आम्ही जवळजवळ 500च्या मापणी या ठिकाणी येणार होतो, पण साहेबांच्या विनंतीमुळे आम्ही या ठिकाणी चर्चेला आलो. भविष्यामध्ये सणव्रत आहेत, गणपती आहे, पुढे येणारे नवरात्री आहे, दिवाळी आहे, याची काळजी MSCBने घ्यावी. MSCBला मी स्पष्ट आव्हान करतो की आपण एखाद्या कंझ्युमरने बिल भरला नाही तर आपली टीम येऊन मीटर काढते आणि जर लाईट नसल्यानंतर आम्ही काय करायचं? तुमचा मीटर आम्ही कुठून काढायचं सांगा? म्हणजे आज ही अशी परिस्थिती आहे. तुमचा कंझ्युमरला तुम्ही काही पण त्रास देता, पण कंझ्युमरला जर काय लाईट नसली तर तो हाल सोसत आहे. ती परिस्थिती येऊ नये याची काळजी MSCBने घेतली असं मी आज या ठिकाणी समजतो. भविष्यामध्ये आपण जसे बोललेत तसे कार्यामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी वागावं असं मी आपला नम्र आव्हान करतो. आणि शिवसेनेच्या वतीनं आज या उरणच्या जनतेचं खऱ्या अर्थानं शिवसेना एक पक्ष असा आहे की समाजाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये प्रत्येक प्रसंगामध्ये संकटामध्ये जाणारा पक्ष आहे. इतर पक्षांना त्याची काळजी नसते, पण शिवसेना पक्ष हा कायमस्वरूपी जात धर्म बाजूला ठेवून प्रसंगामध्ये उतरणारा माणूस आहे, म्हणजे एक पक्ष आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आज आपण या ठिकाणी आले आणि या उरणच्या जनतेला लाईट मिळेल अशी आपण प्रयत्न केलात. MSCB कडून ती पूर्तता होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.